शिरपुर तालुका के थालनेर में कुत्ते द्वारा मछली खाने से गुस्साए बेटे द्वारा बुजुर्ग मां की हत्या करने की वारदात हुई। घटना की जानकारी थालनेर पुलिस को मिली। पुलिस ने तेजी से जांच कर महज 4 घंटे में हत्यारे बेटे को गिरफ्तार कर हत्या की गुत्थी सुलझा दी। इस घटना से थालनेर में काफी सनसनी फैल गई। पुलिस मामले के आगे की जांच कर रही है। शनिवार की रात थालनेर के ताजपुरी शिवरा में देवीदास बिल सिंह चौधरी के खेत की भैंसों की झोपड़ी में तपीबाई रेलवा पवारा उम्र 67 निवासी खैरखुटी तालुका शिरपुर जिला धुले नामक बुजुर्ग महिला ने रात के खाने में मछली पकाई थी। हालांकि कुत्ते द्वारा तैयार मछली का व्यंजन खाने के बाद बुजुर्ग महिला के बेटे और आरोपी अवलेश रेवला पवार ने अपनी मां के साथ झगड़ा किया और गुस्से में लकड़ी के डंडे से सिर पर वार करके उसकी हत्या कर दी। यह घटना स्थल से फरार हो गया। पुलिस ने तुरंत घटना स्थल पर जाकर पंचनामा किया और 4 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया और थालनेर पुलिस ने हत्या का मामला सुलझा दिया। दिनांक 25/5/25 रोजी आम्हाला सकाळी 5:30 सुमारास माहिती मिळाली की ताजपुरी शहरातील आठवडेपात शेतकरी नामे देवसिंग विजयसिंग राजपूत यांच्या शेतात एका महिलेचा खून झालेला आहे। त्यानंतर आम्ही लागलीच अधिकारी अंमलदार असतात त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता एक महिला जखमी अवस्थेत त्या ठिकाणी पडलेली होती आणि त्या ठिकाणी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुलगा नामे निखिल पावरा हा हजर होता। त्या ठिकाणी त्याची विचारपूस केली असता त्याने सांगितले की माझी आजी नावे टिबाबाई रेवला पावरा, माझे मामा अवलेश रेवला पावरा असे व मी या ठिकाणी राहत होतो। काल दिनांक 24/5/25 रोजी सायंकाळी माझ्या आजीने माशाची भाजी बनवली होती। सदर माशाची भाजी ही कुत्र्याने खाल्ली। त्यावरून माझ्या आजीसोबत माझ्या मामाचा वाद झाला होता। त्यानंतर माझे मामा अवलेश पावरा याने माझी आजी टिबाबाईचा लाकडी दणक्याने डोक्यावर व तोंडावर मारून तिचा खून केला आहे अशी माहिती सांगितली। आम्ही आरोपीवर माहिती मिळाली असता तर आरोपी त्या ठिकाणून पसार झाला होता जंगल भागामध्ये। मग आम्ही लागली 4 टीम तयार केला। 4 ते 5 किलोमीटर भागातून आम्ही पैसे शोधून काढला। त्यावर माहिती मिळाली आम्हाला की उदवंत सोनाऱ्याच्या शेतामध्ये सदर जो आरोपी आहे लपलेला अशी माहिती मिळाली। त्याला आरोपीला आम्ही सर्चिंग करून शोधलं आणि ताब्यात घेतलेला आहे। त्याच्या विरुद्ध अटकेची कारवाई चालू आहे आणि जी मयत महिला आहे तिच्या जावई याने दिलेल्या तक्रारीवरून ठाणे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 75/25 BNS कलम 103 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे।